बागलाण हरणबारी येथे द्वारकाधीश कारखान्याचे चेअरमन शंकरराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व मोसम खोरे जलसंवर्धन समितीच्या वतीने जलपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे साहेब यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले। यावेळी जलसंपदा विभागाचे उपअभियंता खैरनार साहेब, द्वारकाधीश कारखान्याचे चेअरमन शंकरराव सावंत, डॉक्टर प्रशांत सोनवणे व अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी अध्यक्षीय भाषणात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी मोसम खोरे जलसंवर्धन समितीच्या कामाचे कौतुक केले, त्यांच्या कार्याची स्तुती केली। यावेळी डॉक्टर प्रशांत सोनवणे यांनी हरणबारी धरणातील गाळ काढण्यासाठी आलेल्या अडचणी व विविध सामाजिक संस्था, उद्योजक यांनी केलेली मदत व 15,000 वृक्ष लागवड यांची माहिती दिली। यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी समितीचे सदस्य विकास यांचा सत्कार केला। यावेळी असंख्य नागरिक, शेतकरी, महिला उपस्थित होत्या। NDB 24 न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम। तुम्ही